नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या आपण जी काही भूगोलची सिरीज चालू केलेली आहे, इयत्ता 6वीचं भूगोल आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये आजचा हा शेवटचा पार्ट असणार आहे. म्हणजेच 5वा पार्ट असणार आहे. याच बरोबर भूगोल या विषयाचा म्हणजे 6वीचं भूगोल काय होणार आहे, संपणार आहे. लागलीच आपण 7वीचं भूगोल चालू करणार आहोत. तर बघा माझं असं नियोजन आहे, की सकाळी एक इतिहासाचा त्याचबरोबर म्हणजे समजा सकाळी जर 8 वाजता आपण इतिहासाचा व्हिडिओ टाकला, तर 10 वाजता भूगोलचा, त्याचबरोबर आणखीन 2 तासानं म्हणजे 1 ते 2च्या दरम्यान मानसशास्त्राचा व्हिडिओ टाकण्याची माझी तयारी चालू आहे. तुम्ही निश्चिंत राहा, सिलेबस नक्कीच पूर्ण करेल. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ती म्हणजे तुम्ही फक्त एकच काम करा, की माझा व्हिडिओ तेवढा शेअर करत जा. जर तुम्ही एवढं काम केलं म्हणजे व्हिडिओला व्ह्यू आले, तर मलाही काम करायला माझाही उत्साह वाढेल. तर तुम्ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या बाकीच्या काहीही अडचणी असू द्या, त्यासाठी मी समर्थ आहे त्या सोडवायला. परंतु तुम्ही माझ्यासाठी एवढंच एक काम करायचंय, की व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. आज आपण ऊर्जा साधने आणि मानवाचे व्यवसाय म्हणजे आजचे दोन्ही धडे एवढे महत्वाचे आहेत, की मग ते तुम्ही पहिला पेपर देणार असाल किंवा दुसरा पेपर देणार असाल, तर दोन्ही पेपरसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. कारण तुम्ही तर म्हणजे PYQ जर चेक केले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी दिसल, की प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, त्याचबरोबर जे काही ऊर्जा साधने आहेत, औष्णिक ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल, त्यानंतर बायोगॅस वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या PYQ मध्ये तुम्हाला दिसतील, त्या या धड्यामधून आलेल्या आहेत. बरं चला आता जास्तीचा वेळ न घालवता आपण सुरुवात करूया, आपल्या विषयाला हात घालूया. बघा प्रश्न पहिला काय विचारण्यात आलेला आहे, की खालील विधाने वाचा आणि योग्य पर्यायाची निवड करा. बघा इथं पहिलं विधान दिलेलं आहे, की पदार्थावर आधारित ऊर्जा साधने निर्मितीच्या दृष्टीने किफायतशीर असतात. पदार्थ जे असतात म्हणजे पदार्थावर आधारित म्हणलं तर जे काही लाकूड आहे, कोळसा आहे, त्यानंतर खनिज तेल आहे, याच्यापासून जी काही ऊर्जा मिळते ते काय आहे, तर निर्मितीच्या दृष्टीनं किफायतशीर आहे. म्हणजे खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही हे मिळवण्यासाठी. हे जे काही विधान आहे ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा दुसरं विधान दिलंय, की प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधने वापराच्या दृष्टीनं अधिक खर्चिक असतात. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे प्रक्रिया करून जे ऊर्जा मिळवली जाते, असे जे काही साधनं आहेत ऊर्जा मिळवण्याचे, ते खूप खर्चिक आहेत. जसं की सौर ऊर्जा आहेत बघा. म्हणजे सौर ऊर्जा जी सूर्यापासून मिळवली जाते, तर ते खर्चाचं काम आहे. तुम्हीही पाहिलं असेल बरेच जण सध्या स्वतःच्या घरावर सौर प्लेट वगैरे बसवत आहेत. तर ते काय आहे, खर्चिक काम आहे. मान्य आहे त्याला शासन पैसे वगैरे देते, त्या वेगळ्या गोष्टी राहिल्या. त्यानंतर बघा क विधान आहे, नैसर्गिक प्रक्रियेने औष्णिक व गतीज ऊर्जा निर्मिती केली जाते. हे पण विधान काय आहे, तर योग्य आहे. आणि हे सर्व विधानं योग्य आहेत, अयोग्य आहेत, ते कसं ठरणार आहे, तर मी तुम्हाला ते पुढे सगळं समजावून सांगणारच आहे. म्हणजे एक चार्ट जर तुम्ही अभ्यासला पूर्ण, तर हा धडा तुमचा कव्हर होणार आहे. आणि बाकीचे मग माझे उदाहरण दाखले तर सोबत असणारच आहेत. बघा हे तीनही विधानं काय आहेत, योग्य. त्यानंतर बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की दिलेल्या विधानाचा विचार करून योग्य विधान निवडा. आपल्याला विधान योग्य निवडायचं आहे. तर बघा अविधान आहे, अणुऊर्जा हे अजैविक साधन आहे. अगदी बरोबर आहे. तर बघा पदार्थावर आधारित जे काही ऊर्जा स्रोत आहेत, त्यामध्ये लाकूड, कोळसा, खनिज तेल असेल, आणि नैसर्गिक वायू, त्याचबरोबर कचरा आणि अणुऊर्जा. तर या सर्वांमध्ये अणुऊर्जाच हे काय आहे, जैविक आहे. बाकीचे सर्वच्या सर्व हे काय आहेत, जैविक आहेत. जैविक म्हणजे सजीव वस्तूपासून जे मिळतात त्यांना काय म्हणायचं, जैविक म्हणायचं. आणि जे निर्जीव असतात किंवा निर्जीव वस्तूपासून मिळतात त्यांना अजैविक असं म्हणतात. तर हे विधान काय आहे, मग योग्य आहे. त्यानंतर लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा ही सर्व अपारंपरिक साधने आहेत. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. बघा लाकूड, कोळसा म्हणजे पदार्थावर आधारित जे काही ऊर्जा स्रोत आहेत, ते कसे आहेत, तर पारंपरिक आहेत. पारंपरिक म्हणजे
पूर्वीपासून चालत आलेले आहेत आणि ते एकदा वापरल्याच्या नंतर ते परत बनवण्यासाठी वर्षांचा कालावधी लागतो. ते असतं पारंपरिक. इथे काय दिलंय? पारंपरिक म्हणत आहे हे. म्हणजे आपण पूर्वीपासूनच बघा लाकूड असेल, कोळसा असेल, त्याचबरोबर वायू, कचरा, नैसर्गिक वायू, त्याच्यानंतर खनिज तेल याचा आपण पूर्वापार म्हणजे परंपरागत आपण त्याचा वापर करत आलेलो आहोत. म्हणजे हे काय पाहिजे होतं? पारंपरिक पाहिजे होतं. पण इथं काय लिहिलंय? पारंपरिक म्हणून हे चुकीचं आहे. त्यानंतर सौर, पवन, पाणी, भरती, ओहोटी, भूगर्भीय उष्णता ही सर्व पारंपरिक साधने आहेत. तर हे पण विधान चुकीचं आहे. कारण की हे जे काही सौर प्रकल्प आहेत, पवन ऊर्जेवर जी काही वीज बनवली जात आहे, त्यानंतर भरती, ओहोटी याच्यापासून पण जी काही ऊर्जा निर्मिती केली जाते. त्यानंतर भूगर्भीय उष्णता म्हणजे जी काही पृथ्वीची उष्णता आहे, पृथ्वीच्या केंद्राची जी उष्णता आहे, यापासून जी ऊर्जा मिळवली जाते, ही काय आहे? तर अपारंपरिक आहे. ती पारंपरिक नाहीये. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी ब आणि क हे दोन्ही विधान चुकीचे आहेत. आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं. म्हणून हो. इथं काय करायचंय आपल्याला? तर पदार्थावर आधारित ऊर्जा साधने कोणती आहेत? त्याचबरोबर प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने कोणती आहेत? पदार्थावर आधारित म्हणलं तर बघा लाकूड आहे. हा काय आहे? लाकूड एक पदार्थ आहे आणि लाकूड जाळून आपण काय बनवतो? तर ऊर्जा निर्माण करतो. पूर्वीच्या काळी म्हणण्यापेक्षा आताही खेड्यापाड्यामध्ये काय करतात? तर लाकडांचा उपयोग करून चुलीवर काय करतात? तर स्वयंपाक केला जातो. आणि शक्यतो खेडेगावामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने बघा पदार्थावर आधारित ऊर्जा साधनं कोणती आहेत? मग हे पदार्थ कोणते आहेत? ते बघा लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, त्यानंतर कचरा आणि अणू हे काय आहेत? पदार्थ आहेत. बरोबर? आणि याचा वापर करून ऊर्जा तयार केली जाते. याच्याविषयी आणखीन आपण आता इकडे बघूया. प्रक्रियावर आधारित कोणते आहेत? म्हणजे बघा सूर्यापासून जी आपल्याला ऊर्जा मिळते, सूर्यकिरण जे आहेत याच्यापासून सौर ऊर्जा निर्मिती केली जाते. त्यानंतर वाऱ्यापासून पवन या शब्दाचा अर्थ काय होतो? तर वारा. वाऱ्यापासून वीज निर्मिती केली जाते. तर वाऱ्यापासून सुद्धा वीज निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते. जी काही समुद्रावर भरती आणि ओहोटी येते याच्या माध्यमातून सुद्धा ऊर्जा निर्मिती, वीज निर्मिती केली जाते. आणि भूगर्भीय उष्णता तर मी तुम्हाला सांगितलं पृथ्वीच्या केंद्रामध्ये म्हणायचं आहे मला की जी काही उष्णता आहे त्याच्यापासून सुद्धा ऊर्जा निर्मिती केली जाते. तर ही जे आहेत सर्वच्या सर्व हे कशी आहेत तर प्रक्रियेवर आधारित आहेत. म्हणजे प्रक्रिया करून ती ऊर्जा निर्माण केली जाते. अपेक्षा आहे समजलं असेल. तर आता बघा पदार्थावर आधारित जे काही ऊर्जा साधनं आहेत ते पदार्थ कायमस्वरूपी राहत नाहीत. म्हणजे बघा सर्वांनी जर असं ठरवलं की आपला जो काही स्वयंपाक बनवायचा आहे तो सर्वांनी चुलीवर बनवायचा आहे म्हणजे लाकूड जाळूनच सर्वांनी काय करायचं आहे तर रोजचा स्वयंपाक शिजवायचा आहे किंवा करायचा आहे. तर काय होईल बरं? हे लाकूड दीर्घकाळ टिकल का? म्हणजे हे वन कधी ना कधी तरी संपतील की नाही? आणि एक छोटंसं झाड तुम्ही कधी लावून बघा. ते झाड लावल्याच्या नंतर कितीतरी वर्षानंतर ते मोठं होतं. बरोबर की नाही? म्हणजेच मला म्हणायचंय काय हे कायमस्वरूपी राहत नाहीत. त्याचबरोबर इकडचे जे आहे ते नैसर्गिक प्रक्रिया कायमस्वरूपी राहतात. म्हणजे सूर्य जो आहे तो कधीही संपणार नाहीये. सूर्यापासून जी तुम्ही एनर्जी मिळवू शकता ती वर्षानुवर्ष चालणार आहे. तुमच्या पिढ्यानपिढ्या त्यावर काय करणार आहेत? जगणार आहेत. आतापर्यंत जगल्या आहेत. बरोबर की नाही? जगत आलेले आहेत आणि पुढेही जगणार आहेत. त्यानंतर बघा पदार्थ एकदा वापरल्यानंतर संपतात. मी तुम्हाला आत्ताच लाकडाचं उदाहरण सांगितलं. एकदा वापरलं की ते संपून जाणार आहे. परंतु इकडचे जे आहेत ते सातत्यानं उपलब्ध असतात. आपण आधीच सांगितलं इकडं कशाचा समावेश होतो, ह्या वरच्या घटकांचा इकडे समावेश होतो. त्यानंतर बघा पुनर्वापर होत नाही. एकदा वापरलं की संपून जातो. त्याच्यानंतर त्याचा वापर होत नाही. तुम्ही खनिज तेल असेल म्हणजे रॉकेल, डिझेल, पेट्रोल याचा विचार करा किंवा मग नैसर्गिक वायू
आपण जे LPG आपल्या गॅसमध्ये भरतो तो वायू असतो. एकदा संपला. त्याचा पुन्हा त्याला काही म्हणजे पुनर्वापर होऊ शकत नाही. परंतु इथं पुनर्वापर करता येतो. म्हणजे आता वारा असेल, वाऱ्यापासून आपण वीज निर्मिती केली, तर वारा काही संपणार आहे का? तो सतत काय होणार आहे, आपण त्याचा उपयोग करू शकतो. त्यानंतर बघा मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात आणि हे कसे असतात? मुबलक स्वरूपात उपलब्ध असतात. इकडं हे मर्यादित आहेत. कधी ना कधीतरी हे कोळसा, लाकूड, खनिज तेल कधी ना कधीतरी संपणार आहेत. परंतु इकडचे संपणार आहेत का? कधीच संपणार नाहीत. एक दिवस आपण संपू, परंतु प्रक्रियावर आधारित जी काही ऊर्जा निर्मिती केली जाते, ती कधीही संपणार नाहीये. बघा, निसर्गतः नवीकरणीय होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे एखादी जर समजा आपण उदाहरणार्थ लाकूड जाळून टाकलं, मग आता पुन्हा लाकडाची निर्मिती करायची म्हणजे दुसरं झाड लावायचं, त्याचं पालन पोषण करायचं. मग ते खूप म्हणजे कशी आहे, लांब प्रक्रिया आहे. असं म्हणायचंय मला. इकडं मात्र निसर्गतः सहज उपलब्ध होतं. समजा आता सौर ऊर्जेवरून वीज निर्माण केली आणि आपण ती वापरली. लगेच दुसऱ्या दिवशी आणखीन सूर्य येणार आहे. लगेच आणखीन त्या ठिकाणी वीज निर्मिती होणार आहे. बरोबर की नाही? त्यानंतर बघा अणुऊर्जा सोडून इतर सर्व साधने जैविक आहेत. पाठीमागं एका ठिकाणी विचारलं होतं बघा. दाखवूच का तुम्हाला? हे बघा इथंच कुठेतरी विचारलं होतं. हा, इथं बघा इथं. हे बघा. अणुऊर्जा हे अजैविक आहे. तर अगदी बरोबर आहे ना? फक्त आपल्याला काय सांगितलेलं आहे, की अणुऊर्जा सर्व जैविक आहेत. म्हणजे लाकूड असेल, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा हे सर्व काय आहे? जैविक आहेत. आणि अणुऊर्जा हे फक्त अजैविक. त्यानंतर बघा प्रक्रिया नैसर्गिक आहेत. ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सर्वच्या सर्व नैसर्गिक आहेत. जसं की आपण इथं पाहिलं बघा. नैसर्गिक प्रक्रियामध्ये औष्णिक आणि गतिज ऊर्जेचा म्हणजे निर्मिती हे काय आहे तर नैसर्गिक प्रक्रिया आहे असं लिहिलं आहे. तर हे विधान बरोबर आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा अशा पद्धतीनं हे योग्य आहे. त्यानंतर बघा आता इकडं काय राहणार पदार्थावर आधारित आणि इकडं काय राहणार प्रक्रियावर आधारित. इथं बसलं नाही म्हणून राहिलेलं मी इकडे घेतलेलं आहे. बघा ऊर्जा निर्मितीच्या वेळेस प्रदूषण होतं. म्हणजे आपल्यामध्ये एवढीही सुधारणा झालेली नाही की चूल कोणी बघितली नाही म्हणून. तर बघा तुम्ही चुलीवर जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा काय होतं तर धूपण वगैरे धूर वगैरे निघतो की नाही. म्हणजेच म्हणायचं काय आहे तर प्रदूषण होतं. इकडं मात्र काय होतं स्वच्छ व प्रदूषण विरहित ऊर्जा निर्माण केली जाते. ऊर्जा साधन आहे हे. म्हणजे सौर ऊर्जा हे काय आहे तर प्रदूषण होत नाही आणि एकदम स्वच्छ आहे. तर बघा अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जा साधनांना पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. म्हणजे अणुऊर्जा सोडून म्हणजे लाकूड असेल, कोळसा असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असेल, या सर्वांना काय म्हणतात तर पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. मग पारंपरिक म्हणजे काय तर म्हणजे आपण पूर्वीच्या काळापासून त्याचा वापर करत आलेला आहोत. त्याचबरोबर ते काही काळानंतर संपणार आहेत म्हणजे मर्यादित आहेत. याला काय म्हणायचं तर पारंपरिक म्हणायचं. मग हे अणुऊर्जा याच्यामध्ये मोडत नाही. अणुऊर्जा काय आहे तर अपारंपरिक आहे. त्याचबरोबर अणुऊर्जा अजैविक सुद्धा आहे. लक्षात ठेवा. आता इकडे बघा ही सर्व ऊर्जा साधने अपारंपरिक आहेत. इकडची कशी होती पारंपरिक होती फक्त अणुऊर्जा सोडून आणि इकडची अपारंपरिक म्हणजे आपण पूर्वीच्या काळापासून त्याचा उपयोग करत नव्हतो. आता आपण त्याचा उपयोग करायला लागलेलो आहोत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की ते काही दिवसानंतर संपणार नाहीयेत. जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत ती साधनं चालणार आहेत. बरोबर. त्यानंतर बघा ऊर्जा साधने निर्मितीच्या दृष्टीनं किफायतशीर आहेत. हे पण विधान त्या ठिकाणी आलेलं होतं मगाशी. बरोबर की नाही. म्हणजे ही जी ऊर्जा साधनं आहेत ती वापरण्यासाठी सोपी आहेत. त्याच्यासाठी खूप जास्त खर्च वगैरे करावा लागत नाही. पण इकडची मात्र हे बघा ही ऊर्जा साधने वापरासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करणे खर्चिक आहे. इकडं खर्च जास्त होतो. आता पवनचक्की वगैरे उभारणं हे काही सोपं काम आहे का? कितीतरी कोट्यावधी रुपयांचे तिथं काय करावं लागतं खर्च करावा लागतो. बघा दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधने ज्वलनशील असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीनं हानिकारक आहेत.
इकडची हं? म्हणजे लाकूड, कोळसा, नैसर्गिक वायू, बरोबर की नाही? ही काय आहेत तर हानिकारक आहेत. जर समजा आपल्या पृथ्वीचा, निसर्गाचा वगैरे विचार केला, तर हे ज्वलनशील असल्यामुळे हानिकारक आहेत. परंतु इकडे बघा, दुर्गामी विचार करता ही ऊर्जा साधने पर्यावरण पूरक आहेत. म्हणजे पर्यावरणाला बाधा पोहोचू देणार नाहीयेत. त्यानंतर बघा, विद्युत निर्मिती प्रकार औष्णिक व अणु. विद्युत निर्मितीचा प्रकार कोणता आहे तर औष्णिक आणि अणु आहे. तर इकडे काय आहे विद्युत निर्मितीचा प्रकार औष्णिक व गतीज आहे. तर या दोन गोष्टी तुम्ही काय करा जरा समजून घ्या. लक्षात ठेवा, आपण हे जे काही चार्ट घेतलेला आहे या चार्टवरच आधारित जवळ-जवळ सगळा धडा याच्यावरच आधारित आहे. पुढे जाऊया. बघा, डॅश पासून औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. तर औष्णिक विद्युत कशापासून निर्माण केली जाते असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा, साधा कोळसा. तर साध्या कोळशापासून सुद्धा औष्णिक विद्युत तयार करता येते. त्यानंतर दगडी कोळशापासून पण येते आणि खनिज तेलापासून पण येते. असे प्रश्न बघा टीईटीनं विचारलेले आहेत. म्हणजे आपण काय असतो घाईत असतो आणि आपण असं कुठेतरी वाचलेलं असतं की औष्णिक विद्युत मध्ये कोळसा, दगडी कोळसा, साधा कोळसा किंवा खनिज तेलाचा उपयोग होतो. तर ज्यानं कुणी पहिलं विधान वाचलं म्हणजे पहिलं ऑप्शन वाचलं की लगेच त्याला ते गोल करून पुढे जाण्याचं बघतात. परंतु त्यांना काय केलेलं आहे की एका ऑप्शन मध्ये सर्वच्या सर्व घटक दिलेले आहेत आणि परीक्षा परिषदेनं मग यालाच काय मानलेलं आहे ते योग्य मानलेलं आहे. बघा, चौथा पर्याय काय योग्य आहे कारण इथं साधा कोळसा पण आहे, दगडी कोळसा पण आहे आणि खनिज तेल पण आहे. असे प्रश्न आलेले आहेत. समजून घ्या, थोडं याच्याकडे लक्ष द्या. बघा, खनिज तेलाचा रंग कसा असतो तर खनिज तेलाचा रंग हा कसा असतो काळा असतो. आणि हे प्रश्न का घेतला आहे तुम्हाला सांगते. परीक्षा परिषदेने म्हणजे टीईटीला पीवायक्यू मध्ये प्रश्न काय विचारलेला आहे काळे सोने कशाला म्हणतात असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बऱ्याच जणांनी त्याचं उत्तर काय लिहिलेलं आहे दगडी कोळसा असं लिहिलेलं आहे. कारण कोळसा कसा असतो काळा असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जे काही काळं सोनं कशाला म्हणलेलं आहे तर खनिज तेलाला काळं सोनं म्हटलेलं आहे. आणि खनिज तेल पण जेव्हा खनिज तेलाची विहिरी वगैरे असतात ना त्यामधून काढल्याच्या नंतर ते काळ्याच रंगाचं असतं. मग त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून जे काही रॉकेल, डिझेल, पेट्रोल, त्याच्यानंतर मोम अशा विविध पदार्थ किंवा काही तेल वगैरे बनवले जातात. तर मग मला काय म्हणायचं आहे की खनिज तेलाचा रंग कसा असतो तर तो कसा असतो काळा असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे जलऊर्जा हे डॅश ऊर्जेचे उदाहरण आहे. तर जल ऊर्जा हे कशाचं उदाहरण आहे तर जल ऊर्जा हे गतीज ऊर्जेचं उदाहरण आहे. कारण की पाण्यापासून जी काही ऊर्जा निर्माण केली जाते ती लाटांपासून केली जाते आणि लाटा ह्या सतत हलत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये गती असते आणि त्याच्यामधून काय केली जाते तर ऊर्जा निर्मिती केली जाते. याचं योग्य उत्तर आहे गतीज ऊर्जा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प नाही तर जलविद्युत प्रकल्प नसलेला कोणता आहे तर बघा तो आहे साक्री प्रकल्प. हा जो काही साक्री प्रकल्प आहे तो काय आहे तर सौर विद्युत प्रकल्प आहे. सौर विद्युत प्रकल्प. आणि बाकीचे काय आहेत तर जलविद्युत प्रकल्प आहेत. आणि त्यामुळं आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपल्याला हेही माहिती पाहिजे की भाकरा नांगल नेमकं कुठं आहे कोणत्या जिल्ह्यात आहे त्याच्यावर पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. थोडं मी सविस्तर घेतलंय बघा इकडं. बघा, पर्याय तर काय आहे एक बरोबर आहे. साक्री प्रकल्प हा काय आहे सौर विद्युत प्रकल्प आहे आणि तो महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. बघा, ही जी काही एक्स्ट्राची माहिती आणलेली आहे ती फार महत्वाची आहे. लक्षपूर्वक पहा त्याच्याकडे. त्यानंतर भाकरा नांगल जे काही प्रकल्प आहे हा जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो सतलज नदीवर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. कुठं आहे हिमाचल प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर हिराकुडा प्रकल्प हा पण जलविद्युत प्रकल्प आहे. महानदीवर उभारण्यात आलेला आहे आणि ओडिसा राज्यामध्ये. कोयना प्रकल्प हा पण जलविद्युत आहे आणि कोयना नदीवर उभारण्यात आलेला आहे. ते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हा पण बरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे साक्री प्रकल्प. पण तो सौर विद्युत आहे. बाकीचे जलविद्युत आहेत. त्यामुळं आपल्याला विचारलं होतं जलविद्युत प्रकल्प नाही तर तो आहे साक्रीचा. त्यानंतर बघा, अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय आहे
तर अरबी समुद्रामध्ये खनिज तेलाच्या खाणी आहेत. तर कुठं आहेत त्या नेमक्या? तर त्या आहेत बघा मुंबई हाय. मग कुठं आहे ते मुंबई हाय? हे बघा इथं अरबी समुद्रामध्ये. हे बघा इथं दिसते का तुम्हाला हे खनिज तेलाचे क्षेत्र काय केलेले आहे अशा पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे. ही सूची अगोदर लक्ष करून पाहायची. आणि कोळसा कसा दाखवला आहे हे बघा हे काळा काळ्या रंगानं दाखवलं की नाही कोळसा. हे गोदावरीचं क्षेत्र हे बघा निळ्या रंगानं. बरोबर. पुढे जाऊया. बघा खालीलपैकी कोणते खनिज तेल क्षेत्र हे पश्चिम भारतातील नाही पश्चिम भारतातील नाही असं विचारलेलं आहे. मग आपल्याला पश्चिम दिशेला कोणकोणते क्षेत्र आहेत हे आपल्याला माहित असेल तर कोणतं नाही ते आपल्याला सांगता येईल. कोणतं नाही मग? तर बघा त्या ठिकाणी नाहीये ते म्हणजे लाखानी. हे खनिज तेल क्षेत्र पश्चिमेकडे नाहीये. मग नेमकं हे आहे कोणीकडं? बघा हे मुंबई हाय जे आहे ते अरबी समुद्रात आहे आणि अरबी समुद्र पश्चिमेकडे आहे. त्याच्यानंतर कलील आणि अंकलेश्वर, मला वाटते अंकलेश्वर बहुतेक गुजरात मध्ये आहे. आपण ते नकाशावर प्रत्यक्ष पाहूयात. प्रश्न काय होता? पश्चिम भारतातील नाही खनिज तेल क्षेत्र पश्चिम भारतातील नाही असं आपल्याला शोधायचं होतं तर आपण ते लाखानी या ठिकाणी उत्तर घेतलेलं आहे. बघा लाखानी इकडे बघा दिसते का तुम्हाला? पूर्व दिशेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर अंकालेश्वर हे बघा इथं आहे. हे बघा हे कलील गुजरात मध्ये आहे. बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये नाही पण गुजरात मध्येच आहे अंकलेश्वर आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई हा येईल. बरोबर का? अशा पद्धतीने हे सर्वच्या सर्व कुठे आहेत? पश्चिमेला आहेत. बरोबर. आणि ते काय आहे? लाखानी हे पूर्वेला आहे. तर अशा रीतीनं आपलं या ठिकाणी उत्तर योग्य आहे. नकाशाचा फार तुम्हाला म्हणजे एक प्रकारे मन लावून अभ्यास करावा लागणार आहे. थोडासा वेळ जाईल परंतु ते समजून घ्या, त्याची सूची समजून घ्या. नेमकं काय कुठं दिलंय हे जरा बारकाईनं पहा. आपला मार्क जाता कामा नये. त्यानंतरचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणावर कोळसा क्षेत्र असलेल्या 2 राज्य कोणती? तर आता कोळसा क्षेत्र जास्त असलेली 2 राज्य आपल्याला विचारलेली आहेत. तर कोणती अशी 2 राज्य आहेत? छत्तीसगड आणि झारखंड या 2 राज्यामध्ये कोळशाच्या खाणी जास्त प्रमाणात आहेत. मग हे आपल्याला कुठे पाहायला मिळेल असं वाक्य किंवा विधान नाहीये बरं. तर तुम्ही हे जे पुस्तक अभ्यासत आहात त्यावेळी जिथं जिथं नकाशा दिलाय आणि नकाशाच्या खाली काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर हे प्रश्न तुम्ही स्वतः काय करा शोधण्याचा प्रयत्न करा. नेमकं त्यामध्ये काय म्हणलंय आणि ते उत्तर तुम्ही शोधून काढा. असे पण प्रश्न विचारलेले आहेत. छत्तीसगड आणि झारखंड आपल्याला शोधावं लागणार आहे. तिथे खरंच काय आहे? कोळशाच्या खाणी आहेत का? बघा आता. आता थोडस इकडे लक्ष द्या. हे बघा हे आहे छत्तीसगड. बरोबर. आणि त्याच्यानंतर हे बघा इकडं झारखंड आहे. तर या ठिकाणी कोळशाच्या खाणी मुबलक प्रमाणात तुम्हाला दिसून येतील. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे की गोदावरी नदीच्या खोऱ्यातील खनिज साठे कोणत्या राज्याशी संबंधित आहेत किंवा निगडीत आहेत? तर आपल्याला अगोदर गोदावरीचं जे क्षेत्र आहे गोदावरीचं जे खोरं आहे ते अगोदर आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या कोणत्या राज्यामध्ये गोदावरीचं खोरं आहे. त्याचबरोबर कोणत्या गोदावरीचं खोरं असून नुसतं भागणार नाही तर तिथं खनिज साठे म्हटलं की त्याच्यामध्ये खनिज तेल पण येऊ शकतं, कोळसा पण येऊ शकतो. तर बघा आपण या ठिकाणी पाहूयात. आपण जाऊया आधी नकाशावर. बघा हे जे काही आहे निळ्या रंगाने दाखवलेलं ते काय आहे? तर गोदावरी नदीचं खोरं आहे. मी त्याला काय केलेलं आहे थोडंसं बॉर्डर वगैरे पण घेतलेली आहे. तर तुम्हाला इथं काय दिसतंय तर महाराष्ट्रामध्ये बघा हे जे काही महाराष्ट्र आहे इथं काय आहे तर कोळशाच्या खाणी आहेत. बरोबर. त्याच्यानंतर बघा छत्तीसगडच्या बाउंड्रीवर मी काय म्हणत आहे छत्तीसगडच्या बाउंड्रीवर आणि हो छत्तीसगडची बाउंड्री छत्तीसगडमध्ये नाही पण छत्तीसगडच्या बाउंड्रीवर आणि तेलंगणामध्ये पण काय आहेत तर कोळशाच्या खाणी आहेत. त्यानंतर जर विचार केला तर बघा मध्य प्रदेश पण आलेला आहे बरं.
गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये थोडस मध्य प्रदेशचा पण भाग इथं आलेला आहे. थोडे बारकाईनं पहा त्याच्याकडं. हेच बारकाईनं पाहण्यासारखे जे प्रश्न असतात आणि असेच प्रश्न आपले मार्क घेऊन जातात. बघा इथं पण कोळशाच्या खाणी तुम्हाला दिसतील, ज्या की गोदावरी नदीच्या खोऱ्यात पण आहेत आणि त्या ठिकाणी काय आहेत, कोळशाच्या खाणी पण आहेत. तर ते आहे बघा मध्य प्रदेश. म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा. हे बघा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश म्हणजे पर्याय क्रमांक 2. थोडे ट्रिकी प्रश्न या ठिकाणी मी घेऊन आलेले आहे, कारण थोडा पीवायक्यूचा अभ्यास केल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की जरा नकाशावर विचारलेले प्रश्न आहेत ते थोडे हार्ड लेवलचे आहेत. तुम्हाला थोडं अवघड पण जाऊ शकतं, परंतु नकाशाचा जर चांगला अभ्यास केला ना तर सोपं आहे हे सगळं. पुढचा प्रश्न आहे, समान वैशिष्ट्यांचा कोणता योग्य गट आहे ते ओळखा. आपल्याला योग्य गट ओळखायचा आहे. काही गट या ठिकाणी दिलेली आहेत. तर याच्यामध्ये योग्य गट कोणता आहे तर मी तुम्हाला अगोदर सांगते बघा. सिंगरौली, उमरसर आणि त्यानंतर हजारीबाग. तर हे काय आहे तर योग्य गट आहे. कसा योग्य आहे तर मी तुम्हाला सांगते बघा. सिंगरौली, त्याचबरोबर उमरसर आणि हजारीबाग या ठिकाणी काय आहेत तर कोळशाच्या खाणी आहेत. आलं का लक्षात? म्हणजे या तीनही ठिकाणी तुम्हाला कोळसा आढळून येईल. परंतु इकडे जर पाहिलं अंकालेश्वरला काय तर खनिज तेल आहे, बरोबर की नाही? कामठी आणि कालकोट या ठिकाणी बहुतेक तर काय आहे, कोळसा आहे. त्यामुळे ते वेगळं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी समजूनच घेऊया. बघा आधी हे योग्य कसं आहे ते बघा. बघा इथं तुम्हाला सिंगरौली दिसत आहे, बरोबर. हजारीबाग दिसते. त्याच्यानंतर आपलं हे उमरसर बघा. उमरसर इथं आहे आणि सगळेच्या सगळे ठिकाणी काय आहे तर कोळसा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या तीनही ठिकाणी काय आहे तर कोळशाच्या खाणी आहेत. मग आता बाकीच्यांचा विचार केला बघा. इथं काय आहे, कामठी आहे, अंकलेश्वर आहे आणि कालकोट आहे. तर बघा अंकालेश्वरला काय आहे, अंकालेश्वरला तुम्हाला दिसल की अशा रेषा मारलेल्या आहेत, तिथं खनिज तेल आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर कालकोट, कालकोट कुठे दिसतंय का बघा. बघा इथं हे कालकोट आहे, इथं काय आहे, कोळसा आहे. म्हणजे हे सुसंगत नाहीये, विसंगत आहेत. आपल्याला असा गट पाहिजे होता की समान वैशिष्ट्यांचा गट पाहिजे होता. म्हणजे हे काय आहे, चुकीचं आहे. त्याच्यानंतर नैवेली, कलील आणि कोरबा. तर नैवेली या ठिकाणी काय आहे बघा, इथं कोळसा आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे कलीलला काय आहे तर खनिज तेल आहे, म्हणजे वेगळं वेगळं आहे. हे पण काय होणार आहे, चुकीचं. त्यानंतर उमरसरला काय आहे आपल्याला माहितीये, कोळसा आहे, बरोबर. आणि मुंबई हायला काय आहे तर खनिज तेल आहे. बाकीचं जरी माहित नसलं तरी एवढा माहिती आहे की इथं काय आहे, खनिज तेल आहे. म्हणजेच या ठिकाणी हे पण या ठिकाणी योग्य येणार नाही. मग आता आलं तुमच्या लक्षात. बघा विधान अ आहे, भू हालचालीमुळे दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची निर्मिती होते. तर अगदी बरोबर आहे. जेव्हा केव्हा पृथ्वीवर भू हालचाल म्हणजे जमीन हालते तेव्हा काय होतं तर जीवाश्म म्हणजे जैविक घटक जमिनीखाली गाडले जातात आणि त्याच्यापासून कोळसा असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू अशा पद्धतीचे आपल्याला त्या ठिकाणी काय होते, यांची निर्मिती होते बघा. मग त्यानंतर ब विधान दिलेलं आहे, म्हणजे हे विधान काय आहे, योग्य आहे. ब विधान दिलंय, भारतात खनिज तेलाचे साठे मुंबई हाय, अंकलेश्वर या ठिकाणी आहेत. तर हे पण विधान काय आहे, बरोबर आहे. बघा भारतामध्येच मुंबई हाय आहे हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि अंकलेश्वर हे पण काय आहे तर गुजरातला आहे आणि गुजरात भारतातच आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे पण विधान योग्य आहे. तर दोन्ही विधान कशी आहेत तर योग्य आहेत. बघा अ ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. तर तुम्हाला एकदा मी दाखवून घेते की मुंबई हाय आणि अंकालेश्वर हे काय आहेत, भारतात आहेत. हे बघा इथं अंकालेश्वर दिसन, हे गुजरातच्या भागामध्ये आणि मुंबई हाय हे काय आहे, महाराष्ट्रात आहे. पृथ्वी पृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचे अंतर हे 150 किलोमीटर आहे. तर हा पण प्रश्न बऱ्याच वेळेस म्हणजे आलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठापासून
ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचं अंतर हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. किती आहे? तर ते आहे बघा 6,373 किलोमीटर. भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचे अंतर हे 6,373 किलोमीटर. किती? 6,373 किलोमीटर आणि तेथील तापमान हे किती आहे? 4,000 अंश सेल्सिअस. नेहमी लक्षात ठेवायचं. बघा, डॅशला काळे सोने म्हणतात. कशाला म्हणतात काळे सोने? तर खनिज तेलाला म्हणतात. कोळशाला गोल करायचं नाही. खनिज तेल आहे ज्याला की आपण काळे सोने म्हणतात. याला काळे सोने का म्हणतात बरं? तर एकतर काय आहे की हे मर्यादित आहे. त्याचबरोबर याची किंमत खूप जास्त आहे. आणखी दुसरी गोष्ट अशी आहे की ते दिसायला रंगाचं आहे. त्यामुळं याला काय म्हणतात? काळं सोनं असं म्हणतात. आता नेहमी लक्षात ठेवायचं खनिज तेलाला काय म्हणतात? काळं सोनं. ते बघा तुम्हाला इथं दिसेल. खनिज तेलाच्या काळसर रंगामुळं व त्याच्या जास्त किमतीमुळं खनिज तेलास काय म्हणतात? काळे सोने असेही म्हणतात. प्रश्न आहे प्राण्यांची विष्ठा व जैविक टाकाऊ पदार्थ यांचा वापर करून डॅशची निर्मिती करतात. तर कशाची निर्मिती करतात? बायोगॅसची निर्मिती करतात. तर मग हा बायोगॅस नेमका काय असतो? हे बघा अशा पद्धतीनं बायोगॅस असतो. तर या बायोगॅस मध्ये पालापाचोळा असेल किंवा मग प्राण्यांची विष्ठा असेल हे टाकून हे बायोगॅस तयार केला जातो आणि बायोगॅस हा काय असतो? ज्वलनशील असतो आणि त्याचा उपयोग हा म्हणजे इंधन मिळवण्यासाठी केला जातो. त्यानंतर बघा डॅश या ऊर्जेचा वापर भारत, संयुक्त संस्थाने, रशिया, फ्रान्स, जपान अशा काही मोजक्या देशांमध्येच केला जातो. तर कशाचा वापर केला जातो? तर भारतामध्ये सुद्धा केला जातो. संयुक्त संस्थान, रशिया, फ्रान्स आणि जपान या ठिकाणी केला जातो. तर ते केला जातो बघा अणुऊर्जेचा वापर केला जातो. म्हणजे खूप कमी ठिकाणी अणुऊर्जेचा वापर केला जातो. हे बघा अणुऊर्जा प्रकल्प. युरेनियम, थोरियम अशा खनिजांच्या अणूचे विभाजन करून डॅश ऊर्जा तयार करतात. तर नेहमी लक्षात ठेवायचं युरेनियम आणि थोरियम या खनिजांचा किंवा खनिजांच्या अणूचे विभाजन करून कोणती ऊर्जा तयार केली जाते? तर ती अणुऊर्जा तयार केली जाते. कोणती? अणुऊर्जा. पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग तासी डॅश किलोमीटर असावा लागतो. तर पवन ऊर्जा म्हणजेच आता पवन या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर वारा. वाऱ्यापासून जी ऊर्जा तयार केली जाते त्याला पवन ऊर्जा असं म्हणतात. मग नुसता साध्या वाऱ्यापासून पवन ऊर्जा तयार करता येईल का? तर निश्चितच नाही. तर वाऱ्याचा वेग किती लागतो? तो 40 ते 50 किलोमीटर म्हणजे प्रत्येक तासाला तासी 40 ते 50 किलोमीटर एवढा वेग लागतो वाऱ्याचा. तेव्हा काय होते? तर पवन ऊर्जाची निर्मिती होते. हे बघा ही पवन ऊर्जा. त्यानंतर बघा प्रश्न काय आहे की गटात न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काही नावं दिलेली आहे बघा. उनपदेव, वज्रेश्वरी, मणिकरण आणि साक्री. तर आपल्याला गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. तर गटात न बसणारा कोणता आहे? तर साक्री आहे. का बरं साक्री आहे? कारण असं आहे की बाकी म्हणजे उपनदेव असेल, वज्रेश्वरी आणि मणिकरण या ठिकाणी काय आहे? तर भू औष्मिक ऊर्जा मिळवली जाते आणि साक्री या ठिकाणी सौर विद्युत प्रकल्प आहे. काय आहे? सौर विद्युत प्रकल्प आहे आणि बाकीच्या ठिकाणी भू औष्मिक प्रकल्प आहेत. त्यामुळे साक्री हे वेगळं आहे. हे उपनदेव जे आहे की नाही ते जळगावला आहे. त्यानंतर वज्रेश्वरी नाशिकला आहे आणि मणिकरण कुठे आहे? तर हिमाचल प्रदेश मध्ये आहे. चला एक्स्ट्राची माहिती म्हणून लक्षात असू द्या. पुढे जाऊया आपण आता. बघा हिमाचल प्रदेशातील मणिकरण येथे डॅश निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे. तर कोणतं केंद्र उभारण्यात आलेलं आहे मणिकरणला? आताच पाहिलं आपण तर भूगर्भीय ऊर्जा हे केंद्र त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे किंवा उभं केलेलं आहे. आपण पाहिलं ते हिमाचल प्रदेशामध्ये आहे. तर मणिकरण या ठिकाणी जे काही भूगर्भीय
ऊर्जा निर्मिती केंद्र आहे ते या ठिकाणी दिसेल बघा. भारतात हिमाचल प्रदेश राज्यात मणीकरण येथे असा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे बघा. भूगर्भीय ऊर्जा निर्मिती केंद्र. बघा आता महत्वाचं आणखीन काय आहे याच्यामध्ये, तर पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तापमान प्रत्येक किती 32 मीटरला काय होतं, तर 1 अंश सेल्सिअसनं वाढतं. 1 अंश सेल्सिअसनं वाढतं म्हणजे प्लस देते इथं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला 9वा धडा संपतो आणि लागलीच आपण काय करणार आहोत, 10व्या धड्याला सुरुवात करणार आहोत. 10व्या धड्याचं नाव काय आहे, तर मानवाचे व्यवसाय. तर मानवाचे विविध व्यवसाय आहेत आणि ते काय केलेले आहेत, तर विविध ठिकाणी वाटलेले आहेत. म्हणजे प्राथमिक व्यवसाय असेल, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय, अशा पद्धतीनं व्यवसायाची विभागणी केलेली आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जे काही शेतीशी निगडित व्यवसाय आहेत त्यांना काय म्हणतात, तर प्राथमिक व्यवसाय म्हणतात. आणि या शेतीशी व्यवसायाशी निगडित असलेले जे दुसरे उद्योग आहेत त्यांना काय म्हणतात, तर द्वितीयक व्यवसाय म्हणतात. आणि तृतीयक व्यवसाय मध्ये कसं असतं बघा, की त्या ठिकाणी कुठलाही म्हणजे एखादी वस्तू बनवली जात नाही आणि फक्त ती विक्री केली जाते, त्याला म्हणतात तृतीयक व्यवसाय. आणि चतुर्थ व्यवसाय जे असतात ना, ते थोडे डोक्याचे काम असतात बघा. त्याच्यासाठी एक विशिष्ट पात्रता असली पाहिजे. जसं की एखादा शिक्षक असेल, डॉक्टर असेल, यांना या म्हणजे डिग्रीसाठी काय लागते, तर विशिष्ट अशी पात्रता लागते. आणि हे सर्वच्या सर्व व्यवसाय कशामध्ये येतात, तर चतुर्थक मध्ये येतात. इंजिनियर पण कशात येतील, चतुर्थक मध्ये येतील. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने मी एक तुम्हाला सार रूपाने सांगितलं. आता हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आणि मी तर म्हणेन यावरच आधारित तुम्ही सर्व प्रश्न पुढचे सोडवाल. खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. तर अविधान आपल्याला दिले, निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थाची निर्मिती करणे याला उद्योग म्हणतात. अगदी बरोबर आहे. हे विधान काय आहे, अगदी बरोबर आहे. जे काही निसर्गापासून निर्माण झालेलं आहे, काय म्हणलंय, निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून काय केलं जातं, तर त्यापासून वेगळा पदार्थ निर्माण केला जातो आणि त्याला काय म्हणतात, उद्योग म्हणतात. जसं की तुम्ही बघा ना, निसर्गामध्ये आपण ऊस आहे की नाही, निसर्गाकडनं प्राप्त झालेला आणि ऊसावर प्रक्रिया करून आपण साखर निर्माण करतो. म्हणजे हे विधान योग्य आहे. त्यानंतर बघा, उद्योगात कच्च्या मालापासून माल तयार केला जातो. अगदी बरोबर आहे हे पण विधान. अगदी बरोबर आहे. मग काय केलं जातं, कच्च्या मालावर प्रक्रिया करून जातो. जसं की मी वर उदाहरण घेतलं होतं, ऊस हे काय आहे, कच्चा माल आहे आणि ऊसापासून साखर तयार केली, हा झाला कच्चा माल. बरोबर. तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर बघा, पुढं विधान काय दिलंय, तर कच्चा माल हा बहुतेक वेळा चतुर्थक व्यवसायाकडून येतो. हे विधान मात्र काय आहे, चुकीचं आहे. कच्चा माल हा काय येतो, प्राथमिक व्यवसायाकडून येतो. म्हणजे शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे, तिथून ऊस येतो, म्हणजे प्राथमिक व्यवसायाकडून काय येतो, कच्चा माल येतो. आपल्याला काय करायचं होतं, योग्य विधान निवडायचं होतं. आणि विधान योग्य कोणकोणते आहेत, तर अ आणि ब योग्य आहे. क काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे इथं क आहे हे चुकीचं आहे, इथं क आहे हे चुकीचं आहे. इथं फक्त अ दिले, पण आपलं अ बरोबर का नाही, ब पण बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. याच्यावरून आपल्याला कोणता व्यवसाय आहे ते ओळखायचं आहे. बघा, हे शेतीशी निगडित आहे. बरोबर आहे. म्हणजे निसर्गावर आधारित आहे, म्हणून याला काय, हे काय आहे, प्राथमिक व्यवसाय आहे. हे पण काय आहे, तर प्राथमिक व्यवसाय आहे. म्हणजे इथं पण एकच नंबर लिहावं लागेल. दूध या ठिकाणी काय केलं जाते, एकत्र आणलं जाते. त्याच्यानंतर बघा, दूध वाहून दुसरीकडे नेलं जाते आणि इथं काय केलं जाते, तर दुधाची विक्री केली जात आहे. तर हे सर्वच्या सर्व कशामध्ये येतील, तर तृतीयक व्यवसाय मध्ये येणार आहेत. कारण की तृतीयक व्यवसाय काय असतो बघा, तर सेवा देणारा व्यवसाय असतो. प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायावर आधारित हा काय असतो, तृतीयक व्यवसाय असतो. जेणेकरून आता उदाहरणार्थ प्राथमिक व्यवसाय कसा होणार आहे, तर समजा दूध काय केलेलं आहे, आणलेलं आहे. म्हणजे दूध हे काय आहे, प्राथमिक व्यवसाय आहे. त्याच्यानंतर
या दुधावर प्रक्रिया करून काय केलेलं आहे? तर उदाहरणार्थ श्रीखंड तयार केलेला आहे. मग हा प्रक्रिया केलेली आहे म्हणजे हा झाला उद्योग. म्हणजे द्वितीय व्यवसाय झाला आणि हा श्रीखंड जर समजा एखाद्या मोठ्या गाडीमध्ये भरून श्रीखंडाची पॅकिंग वगैरे करून विकायला नेला असेल, तर त्या ठिकाणी तो झाला विकणे हा काय झाला? तृतीयक व्यवसाय झाला. निश्चितच तुम्हाला समजलं असेल आणि या ठिकाणी बघा दुधावर काहीतरी म्हणजे कुठल्यातरी घटकावर परीक्षण केलं जात आहे. तर आता ते विशेष डिग्री असणारेच लोकं किंवा विशेष पात्रता असणारे लोकच हे काम करू शकतात. म्हणजे हे जे काही व्यवसाय आहे, तो आहे चतुर्थक व्यवसाय. तर आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार. तर प्राथमिक व्यवसाय काय असणार आहे? प्रत्यक्ष निसर्गावर आधारित जे असतात त्यांना काय म्हणतात? तर प्राथमिक व्यवसाय म्हणतात. मग त्याच्यामध्ये येईल, काय येईल? खाणकाम येईल. त्याच्यानंतर द्वितीयक व्यवसाय कसा असणार आहे? तर ज्याच्यावर प्रक्रिया होते त्याला म्हणतात द्वितीयक व्यवसाय. तर हे बघा अन्न प्रक्रिया हे काय आहे? द्वितीयक व्यवसाय. आणि तृतीयक व्यवसायामध्ये सेवा असते. म्हणजे आता बँकिंग ही पण काय आहे? तर सेवा आहे. बरोबर? त्यानंतर चतुर्थक व्यवसायामध्ये काहीतरी पात्रता असावी लागते म्हणजे तज्ञ सल्लागार लागतो. बरोबर? म्हणून याचं उत्तर हे. तर बघा इथं एकंदरीत तेच सांगितलं आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्राथमिक व्यवसाय हे निसर्गावर आधारित असतात. बरोबर आहे का? प्राथमिक व्यवसाय काय असतात? निसर्गावर आधारित असतात. त्याच्यामध्ये काय? पशुपालन असेल, मासेमारी असेल. त्याच्यानंतर जे द्वितीयक व्यवसाय असतात ना, तर द्वितीयक व्यवसायामध्ये काय केलं जातं? निसर्गामधून जे काही घटक मिळालेले असतात, तर म्हणजे या कच्च्या मालावर प्रक्रिया करून ते जास्त काळ कसे टिकतील अशा पद्धतीनं बनवले जातात. जसं की दुधाचं काय बनवणे, तर दूध पावडर बनवणे, त्याच्यानंतर श्रीखंड बनवणे, पनीर बनवणे. ते म्हणजे काय होतात त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ते थोडे जास्त काळ टिकतात. म्हणजे ते एकंदरीत द्वितीय व्यवसाय जे असतात ते उद्योगामध्ये मोडतात. त्यानंतर बघा तृतीयक व्यवसाय काय असतात? तर तृतीयक व्यवसाय जे आता उद्योगामध्ये जी काही वस्तू बनलेली आहे, ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे, त्याचबरोबर त्या वस्तूची विक्री करणे, असे म्हणजे सेवा देणारे जे काही व्यवसाय आहेत ते सर्वच्या सर्व कशामध्ये येतात? तर तृतीयक व्यवसायामध्ये येतात. त्यानंतर आहे बघा चतुर्थक व्यवसाय. तर चतुर्थक व्यवसायामध्ये कसं असतं? तर व्यक्तीकडे विशेष असं काहीतरी प्रावीण्य लागतं. आणि अशा ज्या व्यक्तींचे म्हणजे असे जे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायांना काय म्हणतात? चतुर्थक व्यवसाय. जसं की आपण शिक्षक आहे, त्यानंतर इंजिनिअर आहे, डॉक्टर आहे. तर हे सर्वच्या सर्व व्यवसाय चतुर्थक व्यवसायामध्ये मोडतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे, की खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. तर पहिलं या ठिकाणी अविधान दिलंय, की द्वितीयक व्यवसायात निसर्गातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थाची निर्मिती केली जाते. तर अगदीच बरोबर आहे. जसं की निसर्गातून निर्माण होणारा घटक आहे म्हणजे प्राथमिक व्यवसायाशी निगडीत काय आहे? दूध आहे. बरोबर आहे की नाही? तर दुधाचे जे काही विविध पदार्थ बनवले जातात म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करून बनवले जातात. जे काही कच्चा माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून पक्का माल बनवला जातो. तो दीर्घकाळ टिकतो. त्याला काय म्हणतात? तर द्वितीय व्यवसाय म्हणतात किंवा त्याला उद्योग असं म्हणतात. तर हे विधान काय आहे? योग्य आहे. त्यानंतर बघा उद्योगधंद्याचा द्वितीयक व्यवसायात समावेश होतो. अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला आत्ताच त्याच्याविषयी बोललेली पण आहे. त्यानंतर बघा क आहे दुधाचे संकलन व विक्री म्हणजे सेवा देणारी व्यवसाय. बरोबर आहे. दुधाची विक्री किंवा संचयन करणं म्हणजे एका ठिकाणी जमा करणं हे काय आहेत? तर सेवा देणारी व्यवसाय आहेत. परंतु इथं काय म्हणलंय, की द्वितीय व्यवसायात येतात. हे मात्र चुकीचं आहे. तर हे कशामध्ये येतात? तर तृतीयक व्यवसायामध्ये येतात. म्हणजे या ठिकाणी विधान काय आहे? चुकीचं आहे. तर आणि हे काय आहेत? योग्य आहेत. कुठं आहे? हे बघा इथं आहे आपल्याला काय करायचं होतं? तर योग्यच निवडायचे होते. बघा खालीलपैकी कोणता पर्याय इतर पर्यायाशी विसंगत आहे? तर याच्यामध्ये कोणता पर्याय विसंगत आहे असं विचारलेलं आहे. एक ओळ पुस्तकामध्ये अशी दिलेली आहे, की प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय याच्याशी संबंध नसणारे तृतीयक व्यवसायामध्ये येणारे कोणते व्यवसाय आहेत?
तर त्याच्यामध्ये दिलंय बघा, की ड्रायव्हर आहे, त्याच्यानंतर टपाल सेवा आणि धारवाला. तर हे जे आहे ते प्रथम म्हणजे प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायाशी संबंध त्याचा येत नाही. तर अशा पद्धतीने मग नसलेला कोणता आहे? तर आहे ते शीतगृह. हे शीतगृह जे आहे की नाही, याचा प्राथमिक व्यवसायाशी किंवा द्वितीयक व्यवसायाशी डायरेक्ट संबंध येतो. कारण की शेतीमधले जे काही पदार्थ आहेत, जसं की लवकर खराब होतात, आहे की नाही? मग काही भाजीपाला असेल किंवा दूध असेल, तर याच्यासाठी थंड ठेवण्यासाठी शीतगृहाचा उपयोग केला जातो. त्यामुळे हे काय आहे? वेगळा घटक आहे, विसंगत घटक आहे. मग हा जो ड्रायव्हर आहे, धारवाला, टपाल सेवा यांचा प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायाशी किंवा घटकांशी संबंध येत नाही. तुम्हाला धारवाला समजलाय का? बऱ्याच जणांना ते दुधाची धार काढणारा असतो की नाही, त्याला धारवाला समजला असेल, पण ते नाही. धारवाला कोणता आहे तो? तर जे काही आपले हत्यारे वगैरे असतात की नाही, कात्रीला धार लावणारा, चाकूला धार लावणारा, तो धारवाला आहे हा. सेवा देणारा व्यवसाय आहे हा. त्यानंतर बघा प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील उत्पन्नाशी निगडीत असलेला व्यवसाय खालीलपैकी कोणता? प्राथमिक आणि द्वितीयक दोन्हीशी संबंधित असलेला व्यवसाय कोणता आहे? तर तो आहे बघा सेवा व्यवसाय. सेवा व्यवसायाला तृतीयक व्यवसाय असं पण म्हणतात. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. आपल्याला अयोग्य चुकीचं विधान निवडायचं आहे. दिलेलं आहे चतुर्थक व्यवसायासाठी विशेष प्रावीण्याची गरज नसते म्हणलं इथं. मी तुम्हाला आतापर्यंत ओरडून सांगत आहे की चतुर्थक व्यवसायासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते, विशेष शिक्षणाची गरज असते. इथं नसते म्हणलंय म्हणून या ठिकाणी योग्य काय आहे आपलं उत्तर? तर हे काय आहे? इथं दिले बघा फक्त हे काय आहे? तर अयोग्य आहे आणि हे आपलं योग्य उत्तर आहे. आपल्याला अयोग्य शोधायचं होतं. त्यानंतर काय दिले? सर्व सेवा व्यवसाय हे प्राथमिक किंवा द्वितीयक व्यवसायाशी थेट संबंधित असतातच असे नाही. तर आपण पाहिले ना मगाशी काही व्यवसाय जे की प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायाशी संबंधित नव्हते. जसं की टपालवाला असेल, धारवाला असेल, नंतर थांबा आपण जाऊन बघूयात ना पाठीमागे. धारवाला, टपाल सेवा हे काय होते? त्या प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायाशी निगडीत नव्हते. बरोबर की नाही? मग सर्वच व्यवसाय हे प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायाशी थेट संबंधित असतातच असं नाही. एखाद्या पदार्थाची गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी व्यक्तीकडे विशेष प्रावीण्य असते. तर बरोबर आहे. एखाद्या समजा पदार्थाची गुणवत्ता चेक करायची असेल, तर कोणाचंही काम आहे का ते येड्या गबाळ्याचं? निश्चितच नाहीये. त्याच्यासाठी काहीतरी त्याच्याकडे डिग्री असणार आहे. अशाच व्यक्ती काय करणार आहेत? तर त्या म्हणजे त्या वस्तूची किंवा त्या पदार्थाची तपासणी वगैरे करणार आहेत. बरोबर? बघा विधान दिलेलं आहे. तृतीयक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसित देश म्हणून ओळखले जातात. अगदी बरोबर आहे. जे जास्तीत जास्त म्हणजे ज्या देशाची लोकसंख्या तृतीयक व्यवसायामध्ये जास्त आहे, त्या देशात म्हणजे तो जो काही देश आहे तो विकसित देश असतो. त्यानंतर दुसरं विधान काय दिलंय? विधान दिलंय की प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ असलेले देश विकसनशील देश असतात. कसे असतात? विकसनशील म्हणून ओळखले जातात. म्हणजे प्राथमिक व्यवसाय करणारे. आता भारत हा काय आहे? कृषी प्रधान देश आहे. म्हणजे प्राथमिक निसर्गावर आधारित व्यवसाय आपल्याकडे केले जातात. म्हणून तर आपला भारत देश विकसनशील आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, है की नाही? पण हे पण विधान योग्य आहे. तर ब दोन्ही योग्य इथं आहे बघा. पर्याय क्रमांक 4. ब दोन्ही योग्य. तर मग इथं आपण पाहूया जरा सविस्तर. बघा भारताचं काही दिलं नाही पण इथं बांगलादेश दिलेला आहे बघा. तर हा जो काही निळा रंग आहे की नाही, तर निळा रंग हा प्राथमिक काळ्या पेननं लिहित्या. निळा रंग काय करतोय तर प्राथमिक व्यवसाय म्हणजे दाखवत आहे. प्राथमिक व्यवसाय दर्शवत आहे. त्याच्यानंतर लाल रंग हा द्वितीयक, मी इथं 2च लिहू का? द्वितीयक व्यवसाय दर्शवतो आणि हिरवा रंग हा तृतीयक व्यवसाय दर्शवत आहे. म्हणजे बांगलादेशमध्ये सर्वात जास्त कोणता व्यवसाय केला जातो? तर प्राथमिक व्यवसाय केला जातो. मग बांगलादेश काय आहे? विकसनशील आहे.
विकसनशील या शब्दाचा अर्थ माहितीये का तुम्हाला? विकसनशील म्हणजे प्रगतीच्या मार्गावर असलेले देश. बरोबर का? विकसनशील आहे बांगलादेश. त्यात बघा, संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय करणारे एवढे लोक आहेत. हे प्राथमिक व्यवसाय करणारे आहेत. त्याच्यानंतर द्वितीयक व्यवसायामध्ये त्यांचं क्षेत्र बघा एवढं आहे. हे काय आहे? द्वितीयक क्षेत्र. आणि तृतीयक व्यवसाय मध्ये एवढं क्षेत्र आहे. तर संयुक्त अरब अमिरात हे काय आहे? विकसित देश आहे. ज्याची की प्रगती झालेली आहे असा हा देश आहे. त्यानंतर टर्कीला पहा. तर टर्कीचं जर पाहिलं तर जवळजवळ सगळ्याच व्यवसायामध्ये एकत्रित समान वाटा आहे. बरोबर की नाही? इकडं बी नाही तिकडं बी नाही अशा पद्धतीनं हा वाटा आहे. म्हणजे प्राथमिक व्यवसाय पाहिला एवढा आहे, द्वितीयक व्यवसाय एवढा आहे आणि तृतीयक व्यवसाय किती आहे? एवढा आहे. मग सर्वात जास्त श्रीमंत देश कोणता असेल तर संयुक्त राष्ट्र अमिरात असेल. त्यानंतर मग टर्की येईल आणि शेवटी काय येईल? बांगलादेश येईल. बघा, अमोलची आजी पापड लोणची विकते. हा व्यवसाय कोणता आहे? आता अमोलच्या आजीला बी काही काम नव्हतं तर अमोलच्या आजीनं काय केलंय? लोणचं आणि पापड करून विकायचा व्यवसाय सुरू केलेला आहे. तर बघा, हा व्यवसाय नेमका कोणता आहे? तर बऱ्याच जणांना काय वाटेल? तिनं विकती ना म्हणून हे व्यवसाय काय आहे? तृतीयक आहे असं वाटेल बरं. परंतु तो तृतीयक व्यवसाय नाहीये. ती स्वतः करून विकते ना. बरोबर की नाही? मग कैरी हा काय आहे? कच्चा माल आहे. आणि त्याच्यापासनं तिनं काय केलंय? लोणचं बनवलंय. बरोबर? म्हणजे या ठिकाणी तिनं कच्च्या मालापासून पक्का माल बनवलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे हा उद्योग आहे की नाही? लोणचं बनवणे असेल किंवा मग पापड लाटून वगैरे बनवणे, कच्च्या मालापासून पक्का माल बनवला जातो, जे की दीर्घकाळ टिकतो. हे काय आहे? द्वितीयक व्यवसाय आहे. नेहमी लक्षात ठेवायचं. असे प्रश्न विचारले जातात बरं. त्यानंतरचा प्रश्न आहे की डॅश ही नोकरी तृतीयक व्यवसायात येते. कोणती नोकरी येते बरं तृतीयक व्यवसायामध्ये? पशुवैद्यक म्हणलं तर हे काय येईल? चतुर्थक व्यवसाय येईल. कारण की इथं विशेष प्रावीण्य लागेल. त्यानंतर इंजिनियर पण काय येईल? चतुर्थक मध्ये येईल. आता वीटभट्टी कामगार हे कशामध्ये येणार आहे? तर वीटभट्टी कामगार हे उद्योगामध्ये येईल बघा. आणि उद्योग कशामध्ये येते? तर द्वितीयक मध्ये येते. आपण द्वितीयकला 2 लिहुता. आणि मग तृतीयक व्यवसायात कोण येणार आहे? तर बस कंडक्टर हा काय करतो? तर सेवा देतो. त्यामुळं त्याचं आपण विभाजन कशामध्ये केलेलं आहे? तर बस कंडक्टर हा तृतीयक व्यवसाय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इयत्ता 6वीचं भूगोल संपलेलं आहे. लागलीच मी काय करणार आहे? इयत्ता 7वीचं भूगोल चालू करणार आहे. त्याच्याच बरोबर इतिहास पण सुरू राहणार आहे 8वीचं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.